हॅलो विराज, मी आकाश. मी विराज. तू कोणत्या शाळेत शिकतोस? गुड गर्ल. आता झाली ना आपली ओळख. आले आले. हॅलो पियू. हॅलो, कशी आहेस तू? मी मस्त आहे. तू कशी आहेस? मी पण छान. आयन बाबा आत्ताच गेले आहेत. हो, पाहिलं मी त्यांना. चल आपण आज जाऊया. बरं मला सांग, तू आज काय करणार आहे? काही नाही, थोडं टीव्ही बघेन आणि रील्स बनवणार आहे. रील्स बनवणार? तू हेल्प करशील का मला? ठीक आहे. हा देतो. जरा असं. हा चाल. थांब, मी सांगते तुला. 1 2 दीदी, काय झालं? काही नाही ग, काही दिवसांपूर्वी डान्स करताना लागलं पायाला. डान्स करताना? म्हणजे तुला पण डान्स येतो? हो, तुझ्यासारख्या लहान मुलांना आणि ज्यांना डान्स आवडतो ना त्यांना डान्स शिकवते. तू मला पण शिकवणार? नक्की शिकवेन, फक्त माझा पाय बरा होऊ दे. दीदी, मी माझ्या ड्रीम बद्दल सांगते हा. दीदी, मला ना खूप मोठ्या ऍक्टर आणि हिरोईन बनायचंय. त्यासोबत एक खूप छान डान्स पण शिकायचाय. आता काय तू आहेस का माझ्यासोबत? ते पण लवकरच शिकेन मी. हो ग, नक्की शिकवेन. दीदी, मी तुला एक सांगते हा. दीदी, एकदा जर मी मोठी हिरोईन झाले आणि सक्सेसफुल झाले ना, तेव्हा बघ, फक्त मला एकदा मोठी होऊ दे. दीदी, हा, दीदी, नाराज नको होस. होईल तुझं पण स्वप्न पूर्ण. हो ग, नक्की होईल. विराजचं आयुष्य किती भारी आहे. श्रीमंत फॅमिली, आई वडील दोघे कमवतात आणि या विराजला फक्त शिकायचं, काही नाही करायचं. असं आयुष्य ना माझं पाहिजे होतं. पण काय करणार, जॉब होता तोही गेला. असं घर बांधण्यासाठी ना भरपूर कष्ट करावे लागतील. काही नाही रे, घर बघतोय तुझं. आहे ना घर छान? हो, खूप छान आहे. मी मोठा झालो की असंच घर घेणार आहे. मग हे घर कोणाचं? आई बाबांचं. मला स्वतःचं घर पाहिजे. मोठा झालास की घे. तुझं घर आहे का रे? नाही रे, नाही माझं घर. मग कधी घेणार? घेईन लवकरच. तू जॉब कुठं करतोस आणि बाकी तुला लग्न झालं का? नाही झालं माझं लग्न. लग्न का केलं नाही? तुला काय करायचंय? जा ना तुझा अभ्यास करता. हे तर मी करतोच आहे. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. नाही द्यायचंय मला. तरी पण विचारतो. तुझं काय स्वप्न आहे? माझं काही स्वप्न नाहीये. का? सांग ना. नाही सांगायचंय मला, तू जा ना. माझं स्वप्न आहे, मी मोठा झालं की भरपूर पैसे कमवणार आहे. मला खूप खूप श्रीमंत व्हायचं आहे. आपलं पण हेच स्वप्न होतं. आपल्याला पण सक्सेसफुल आणि श्रीमंत व्हायचं होतं. पण नशिबाचा काय भरोसा नाही, माणसाला कधी स्वप्नापासून दूर करेल. तुला काय झालं? काय झालं? तुला काय स्वप्न आहे? स्वप्न मला सांग. मी ऐकत नाही. सांगतो, जा अभ्यास कर.
हाय, गुड मॉर्निंग अक्षू. गुड मॉर्निंग. मग काय केलं? नाश्ता केला? हो केला. काय खाल्लं? आई पोहे करून गेलेली, खाल्ले. बिस्किट घेणार? नाही नको, तू खा. मला तहान लागली, पाणी पिते आणि आलेलं. काय झालं? काय झालं ताई? काय झालं? अगं काही नाही, पाण्याचा ग्लास पडला हातात. तुला लागलंय? रक्त यायलंय. अगं थांब, मी तुला बँडेज. अगं राहू दे, एवढं नाही लागलेलं. अगं थांब म्हणलं ना. ठीक आहे. मला ना असं कोणाला काही लागलं तर खूप वाईट वाटतं. हो, किती छान आहेस ग तू. तुझा स्वभाव, तुझं नेचर नेहमी अशीच राहा बाळा. श्रेयाताई, माझं एक स्वप्न आहे. काय ग बाळ? मला ना मोठं होऊन गरीब मुलांची, वयस्कर आजी आजोबांची, प्राण्यांची त्यांची मदत करायची आणि त्यांना सांभाळायचं. हो अक्षू, किती छान आहे ग तुझं स्वप्न, तुझे विचार. तुझ्या आई बाबांना अभिमान वाटत असेल ना तुझे हे विचार बघून? हो, त्यांना आहेच माझ्यावर अभिमान. माझ्या पण आयुष्यामध्ये एक अशीच मुलगी हवी होती जिने माझी काळजी केली असती आणि असंच प्रेम केलं असतं तिने सुद्धा माझ्यावरती. पण हाय हाय साक्षी. हाय साक्षी. हाय काय नाही साक्षी, मी काहीतरी विचारतोय. हा, मला थोडं पाणी मिळेल, तहान लागली. माझं मीच घे. बर. ती काय बोलतच नाही. आयडिया, आता बघू कशी बोलत नाही. नोकरी झाला. पाया पडतो, रडू नको. हे कोण आहे? पहिला चेहरा धुतो.
अगं गेला तो. गेला 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 तो माणूस. डोळे पुसबू. हा हास. गुड गर्ल. हे घे. अगं घे घे घे. हा खरंच गेला ना तो माणूस, परत येणार नाही ना? अगं हो, खरंच गेला, परत कधीच येणार नाही आणि तुला रडवणार पण नाही. बरं झालं तो गेला. मी कसली घाबरली. लहान मुलांसोबत असं करतात का? बघ की, वेडाच आहे. बरं ते जाऊ दे. तू शांत झालीस ना? हो. मग तुला एक विचारू? नको. तोंडावर नाही म्हणते. विचार म्हण की, म्हणजे मी विचारतो. तू मला चॉकलेट दिलंस ना, म्हणून मी तुला विचारायला घेते. विचार. तू एवढी का घाबरतेस? अगं असं घाबरून नाही चालणार. मला सांग, तुला मोठं होऊन काय बनायचंय? मला मोठं होऊन IPS ऑफिसर बनायचं. IPS ऑफिसर? अगं मग IPS ऑफिसर असं घाबरत नाही, ते खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग असतात. मी कुठं घाबरते? मी फक्त नवीन लोकांना बघून थोडीशी भीते. अगं मग IPS ऑफिसर थोडस पण भीत नाही, ते खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग असतात आणि ते समोरच्याला घाबरवतात. का? तसं असेल तर मी आतापासून नाही घाबरणार. प्रॉमिस दादा. प्रॉमिस दादा नाही ग, रॉकी दादा. अरे बेड्या, प्रॉमिस म्हणजे मी तुला वचन देते. दे बघू. दे 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 दे. आता कसं? आता हसली का नाही? हसली का नाही? सोहम, फ्रूट स्कॅनर करे. खातो की, ये इकडे. का रे, टीव्ही का बंद केलास? तुला ना महत्वाचं काहीतरी विचारायचं होतं ग. काय विचारायचं होतं? तो जो परवा तुझ्यासोबत जो मुलगा होता ना ग, तो कोण होता? मी तुला बोललो ना, तू ह्यामध्ये नको लक्ष घालूस. हे धर, हे सोड. अगं सांग ना, मी तुझ्या लहान भावासारखा आहे ना? आहे की नाही? सांग ना. तो माझा एक लांबचा मित्र आहे. त्याला जेव्हा पैशाची गरज लागते ना, तेव्हा तो माझ्याकडून पैसे घेतो. का? तू काय जॉब वगैरे काय करत नाही का? आणि तू तुझ्याकडूनच का सारखं पैसे मागतो ग? तुला बोलले ना, त्यामध्ये तू नको लक्ष घालूस. हे सोल तू, हे धर. तसं नाही का दीदी, मला त्याच्याकडे बघून ना कसं तरीच वाटत होतं. आत नसं वेगळंच काहीतरी वाटत होतं ग. कसं तरी म्हणजे तो मित्रासारखा वाटतच नव्हता. असं वाटत होता की तो तुला खूप त्रास देतोय ग. तो तसाच आहे रे. त्याला दुसऱ्यांना त्रास द्यायला आवडतं आणि तो फक्त पैशासाठीच तसा वागतो. हे बघ, तू जर त्याला असंच घाबरत राहिलीस ना, तर तो तुला कधीच त्रास द्यायचा थांबणार नाही बघ. तुला ना काहीतरी करायला हवं. आता मी काय करू तू सांग. मला खूप भीती वाटते असल्या लोकांची. दीदी, तू कधी इतिहास नाही का वाचलीस ग? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, महाराणी ताराराणी भोसले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईसाहेब जिजाबाई या जर सगळ्यात त्यावेळी घाबरल्याच ना, हा इतिहास कधीच घडला नसता. तू त्यांचा आदर्श ठेवून स्वतःला धाडसी बनव. आणि हा एक विसरू नकोस, तू एक स्त्री आहेस. स्त्रीने जर मनामध्ये आणलं तर ती काहीही करू शकते. आता तुला काय करायचं आहे हे आता मला सांगण्याची काही गरज नाही. खरं आहे तुझं. तू खूप हुशार आहेस रे आणि धाडसी तर तू आहेसच. आणि तू मला आता जे काही प्रोत्साहन दिलेस ना, त्या वाटेवर मी नक्की जाईन. आता कसं ये होईना बात. काय करूया? याला कॉल करू. हॅलो. हॅलो श्रेया, कशी आहेस? मी मस्त. बोल ना, काही काम होतं का? अगं नाही, सहजच केला होता. बरं, मग मी ठेवतो. अगं ऐक, मी काय म्हणत होतो, आपण बरेच दिवस झालं भेटलो नाहीये. बरं मग. अगं ऐक ना, म्हणजे आपण सगळेजण बरेच दिवस झालं भेटलो नाहीये. आपण मग भेटूया का? ठीक आहे, चालेल.
तू कॉन्फरन्स वरती घे सगळ्यांना. मी भक्ती आणि राधिकाला कॉन्फरन्स वरती घेतो, तू आकाशला कॉन्फरन्स वरती घे. आकाशला पण घे ना तू. अगं आकाशचा नंबर नाही आहे माझ्याकडे. मुलींचे बरे नंबर असतात रे तुझ्याकडे. ते जाऊ दे की. बरं बरं ठीक आहे, घेते मी. हा हॅलो श्रेया, कशी आहेस? मी मस्त. अरे मला पण कोणीतरी विचारा. अगं तू पण आहेस होय? अरे सगळेच आहोत. काय आज कसा काय कॉन्फरन्स कॉल केला? अगं काही नाही, रॉकीने प्लॅन केलाय. कोणता प्लॅन? अगं मी एक प्लॅन केला. म्हणजे त्याचा विषय कसा आहे माहिती आहे, आपण सगळेजण बरेच दिवस झालं भेटलो नाही ना, म्हणून मला असं वाटतंय की आपण सगळेजण भेटलो पाहिजे, म्हणून त्यासाठी कॉन्फरन्स कॉल. हा अगं म्हणजे कसं आहे, आपलं भेटणं गरजेचं आहे, भेटीगाठी व्हायला पाहिजे. अरे पण कुठे भेटायचंय? मी काय म्हणतोय, आपल्या इथं नवीन गेम झोन तयार झालाय, तिथं जाऊया काय? चालेल, आपलं भेटणं पण होईल आणि मुलांना खेळायला पण मिळेल. ओके ओके चालेल. अरे पण किती वाजता भेटायचं? 10 वाजता चालेल? हो हो चालेल. ओके चालेल. ओके बाय. हा ठीक आहे, बाय. ओके ओके डन डन. म्हणजे कसं 10 वाजता सगळ्यांनीच ठेवला, कोण ऐकूनच घेत नाही.